नमस्कार मंडळी, तर मी प्रिया स्वागत करते तुमचं परत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपला कुकिंग किंवा ट्रॅव्हलिंग असा ब्लॉग नसणार आहे, तर सध्या उडालेल्या खळबळजनक घटनेवरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तर गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील सेलिब्रिटींवर होणारे हल्ले सध्या वाढतच चाललेले आहेत। तसेच आज एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते तसेच पतौडी खानदानचे नवाब म्हणजे सैफ अली खान यांच्यावरती त्यांच्या राहत्या घरी बुधवारी रात्रीच्या सुमारास चाकूने 6 वेळा वार करण्यात आलेला आहे। तर ही खळबळजनक घटना समोर आलेली आहे। मुंबईतील वांद्रे परिसरातील फॉर्च्यून हाईट्स अशा बिल्डिंग मध्ये 12व्या मजल्यावर सैफ अली खान राहत असून एवढ्यावरती तो मनुष्य पोचलाच कसा आणि त्यांच्यावर हल्ला झालाच कसा, सध्या महाराष्ट्रामध्ये उडालेली खळबळजनक घटना आहे। तर याचा तपास सध्या पोलीस करता आहेत आणि तसेच सैफ अली खान यांच्या घरात काम करत असलेल्या मोलकरणीने सर्वप्रथम त्या व्यक्तीस पाहिले। तसेच महिलेने आरडाओरडा करायला सुरुवात केली, त्यामुळे त्या व्यक्तीने त्या महिलेवरती वार केला। तो गोंधळ ऐकून सैफ अली खान यांना जाग आली व त्या व्यक्तीसोबत हातापाई करत असताना त्याच व्यक्तीने 6 वेळा चाकूने सैफ अली खान यांच्यावरती वार केला आणि त्यांना आता लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। तसेच त्यांच्यावरती शस्त्रक्रिया देखील चालू आहेत। जे 6 वार त्यांच्यावरती करण्यात आले होते त्यापैकी जे 2 वार आहेत ते अतिशय खोलवर आहेत आणि ते सध्या जखमी परिस्थितीमध्ये आहेत। तर पोलीस या सगळ्या गोष्टींचा तपास करत असताना सैफ अली खानचे जे कर्मचारी आहेत 3 त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे व त्यांचे मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहे। यापैकी कुणाचा त्या व्यक्तीसोबत हात आहे का हे देखील ते तपासत आहेत किंवा ज्या महिलेवरती हल्ला झालेला आहे तिचा यामध्ये समावेश आहे का हे देखील पोलीस चेक करत आहेत। तर तुम्हाला काय वाटतं की या हल्ल्यामागे नेमके कारण काय असणार आहे? चोरीच हे कारण असेल की ते पतौडी खानदानचे नवाब आहेत किंवा सुप्रसिद्ध अभिनेते आहे, या देखील गोष्टींचा त्यामध्ये काही समावेश आहे हे देखील तुम्ही कमेंट करून कळवा। बिल्डिंग मध्ये हाय प्रोफाईल लोक राहत असताना तसेच लिफ्टला ॲक्सेस कार्ड सारखी हाय सिक्युरिटी असताना देखील तो व्यक्ती 12व्या मजल्यापर्यंत कसं काय पोहोचू शकला हे विचार करण्यास्पद आहे। तुम्हाला काय वाटतं या हल्ल्यामध्ये अजून कोण सहभागी असेल, याच्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग असेल, नक्कीच मला कमेंट करून कळवा। नमस्कार।